आऊसाहेब, राजेंनी असा निर्णय कसा घेतला हो? शंभू बाळ आणि आग्र्यास? नाही, हे शक्यच नाही. हो ना, हा कसला निर्णय आऊसाहेब? आऊसाहेब, तहाच्या वेळी राजेंनी शंभू बाळांना मुघलांच्या छावणीत पाठवले होते. तहाला मान्यता मिळेपर्यंत शंभूराजे ओलीस म्हणून राहिले होते तिथे. तेही आम्हाला मान्य नव्हते, परंतु स्वराज्याचा विचार करून आम्ही ते मान्य केले. काहीही कारण असले तरी शंभू बाळ जवळ होते. आऊसाहेब, हे म्हणजे हे भलतं धाडस आहे. आऊसाहेब, राजेंनीच आग्र्यात जाण्याला आमचा विरोध आहे. तिथे शंभू राजेंनी जाण्याचा तर प्रश्नच उद्भवत नाही. हो ना. आणि आऊसाहेब, राजे आणि युवराज दोघांनीही आता स्वराज्याला सोडून शत्रूच्या मुलखात जाणं योग्य नाही असं वाटतं आम्हाला. हो ना, तिथे तर चारही बाजूंना मुघली फौज असणार. काही दगाफटका व्हायला नको. नाही आऊसाहेब, या दोघांनाही आग्र्यात जाण्यापासून थांबावंच लागेल. तुमचं म्हणणं बरोबर आहे. राजेंचं हे असं जाणं आम्हास मान्य नाही. त्यात शंभू बाळास बरोबर घेऊन जाणं आम्हास अजिबात पटलं नाही. आम्ही नेहमी राजेंच्या पाठीमागे खंबीरपणे उभ्या राहतो. यावेळेस नाही. आम्हास राजेंचा निर्णय मान्य नाही. क्यों मिर्जा जी? सीवा और उसका फर्जंद शंभू कब निकल रहे हैं शुमाल की तरफ? बस अभी कुछ ही दिनों में निकलेंगे उत्तर की तरफ आगरा जाने के लिए. हमने पूरा इंतजाम कर दिया है. खबर है कि बादशाह सलामत सीवा की अगुवाई शाही इत्माम से करेंगे और इस पाक काम की जिम्मेवारी उन्होंने गाजी बेग को दी है. इतना ही नहीं, सफर खर्च के लिए 1 लाख रुपए की मंजूरी भी दे दी है. वाह मिर्जा जी, आपकी मेहनत रंग लाई. खान साहब, आला हजरत की दरिया दिली पर हमें पूरा भरोसा था. वो हमारी दरख्वास्त और हमारी बात दोनों जरूर मान लेंगे. हम ये नहीं समझ रहे हैं कि आगरा जाने के लिए सीवा वक्त की इतनी बर्बादी क्यों कर रहा है. खान साहब, शिवाजी राजा अपना बचा हुआ मुल्क और किले, इनकी सुरक्षा का इंतजाम करके फिर जाना चाहते हैं. इसलिए वो वक्त मांग रहे हैं. इसका मतलब है सीवा जानबूझकर देर लगा रहा है. उसके पास उसका अपना मुल्क और किले बचे ही कितने हैं. मुझे लगता है इसके पीछे सीवा की कोई चाल है. उसने अपने एक बंदे नेतोजी को आदिल खान के पास भेजा है. मुझे ऐसा लगता है कि आदिल खान के साथ गुफ्तगू करके उसके साथ मिलकर वो मुगलों के खिलाफ बगावत करने का एक मौका तलाश रहा है. हमें चौकन्ना रहना होगा. आप सीवा को बोल दीजिए कि शंभू अब मुगल सल्तनत का मनसबदार है. उसे आगरा जाना ही होगा. भाईजान, हमने सुना है कि आपने उस काफर सिवा को यहाँ आगरा बुलाया है, शाही जश्न में शामिल होने के लिए तलब किया है. बिल्कुल सही सुना है आपने आपाजान. हमने ही उस नामुराद चूहे को दक्खन से यहाँ दारुल सल्तनत में आने के लिए बुला भेजा है. लेकिन भाईजान, इस जहां के सबसे बड़े शहंशाहों के शहंशाह आलमगीर औरंगजेब ने उस जमींदार के बेटे को, उस काफर सिवा को, उनकी 50वीं सालगिरह के शाही जश्न में शामिल होने के लिए तलब किया है. जिस खुदावंद शहंशाह के सिर्फ एक नजर के लिए बड़े से बड़े नवाब, उमराव, महाराजा अल्लाह की इबादत करते हैं, उस शहंशाह ने इस बदजात सिवा को
जश्न में शामिल होने के लिए तलब किया है। वाह! आपाजान, क्या आप हमारी सियासती चालों से वाकिफ नहीं हैं? आप कभी कभार शतरंज खेला कीजिए आपाजान। शतरंज के खेल के हम शहंशाह भी हैं और कभी कभी हम वजीर की चालें भी चल लेते हैं। मिर्जा ने हमसे इल्तिजा की थी कि अगर सिवा दक्खन में बना रहा तो वो उनके लिए मुसीबत बन सकता है, और इसीलिए आपाजान हमने उस नामुराद सिवा को यहाँ दारुल सल्तनत में बुलाया है। लेकिन भाईजान, आपने उसे यहाँ शुमाल बुलाया, तलब किया। इसका मतलब ये तो नहीं कि वो तुरंत यहाँ आने के लिए निकल पड़े। आपाजान, हमारी सोच यानी शहंशाह हिंदुस्तान का हुक्म है, शाही हुक्म, और इस हुक्म की तामील हर हाल में उसे करनी होगी। शायद इस बार आप गलत है भाईजान, क्योंकि वो बदजात सिवा बगावतखोर आदमजाद है। बगावत करना तो उसकी फितरत है। वो ना किसी का हुक्म सुनता है ना मानता है, वो सिर्फ अपनी ही सोच से चलता है। आपाजान, क्या आप इस बात से अनजान है कि मिर्जा राजा ने सिवा को पूरी तरह से शिकस्त दी है, परास्त किया है उसे। मिर्जा ने उसे अपने पंजों में जकड़ लिया और फिर अपनी शर्तें रखी हैं। अब उसे हमारी हर बात माननी होगी। तो सिवा जानता है कि अगर उसने हमारे हुक्म की तामील ना की तो उसका हश्र क्या होगा। अगर उसने आगरे आने से मना कर दिया तो मिर्जा राजे शाही फौज लेके पहुंच जाएंगे राजगढ़ तक। अगर ऐसा होने वाला होगा तो हम यही चाहेंगे कि वो सिवा आगरा आने से मना कर दे, शाही हुक्म की तामील ना करे। बोलिए नेतो जी, हमारे वजीर आजम ने हमें इत्तला दी थी कि आप हमसे कुछ गुजारिश करना चाहते हैं। आप तख्त की खिदमत के लिए नई मुहिम को अंजाम देना चाहते हैं। वही जी, बादशाह सलामत एक अर्जी आहे। हाच वक्त आहे आपण मिर्झा राजा आणि दिलेर खानच्या छावणीवर हल्ला चढवूया। हवं असेल तर मी आघाडी सांभाळायला तयार आहे। आमसनी आमच्या समशिरीचं पाणी दाखवून तख्ताची खिदमत करायची आहे हुजूर। वो तो ठीक है नेतो जी, तुम्हें क्या लगता है हम उन्हें शिकस्त दे सकते हैं? अव हुजूर, नुसती शिकस्त? आम्ही समदेश ती अख्ख्या दख्खनातून पळवून लावू। अशी गनिमी काव्याची मोर्चे बांधू की सगळ्यांची पळताभुई थोडी होईल। हाकार माजू समद्या छावणीत सगळ्या मुघलांना पळवून लावू। म्हणजे शिवाजीने मिर्जाला दिलेला समद गडकोट आणि आजूबाजूचा 4 लाख होण्याचा समदा मुलूक आदिलशाहीला येऊन मिळेल। म्हणजे शिवाजीवर पण वचक बसल आणि मुघलशाहीला भी शह देता येईल। अहो हुजूर, जरा विचार करा। आपकी सोच और आपकी तरकीब काफी अच्छी है नेतो जी। इससे सल्तनत को काफी मुनाफा हासिल होगा और बरकत भी नसीब होगी। पर हमारी सोच ये है कि इन 2 बिल्लियों के झगड़े में हमें सिर्फ मेवा खाना चाहिए। ये 2 बिल्लियां आपस में झगड़ कर मर जाएंगी और बाद में सिर्फ सब हमारा होगा। बादशाह सलामत? अहो, ते शिवाजी आणि मुघल एकत्र झालेत की? ते पुण्यांदा एकत्र येऊन तुमच्यावर चालून आले म्हणजे? एक बार उन्होंने हम पर जोर का हमला किया था, लेकिन क्या हश्र हुआ उन्हें हमसे शिकस्त खानी पड़ी, धूम दबाकर भागना पड़ा। उनकी 14,000 की फौज को हमने काट दिया। तेच तर मी म्हणतोय हुजूर, त्यांनी हल्ला केला आणि मात खाल्ली। आता दुसरा हल्ला करायच्या आधी
आपण त्यांच्यावर तुटून पडायला पाहिजे बघा. मिर्जा इतने जल्दी हम पर दूसरी मुहिम नहीं खोलेगा. वो पहले रुकेगा. सिवा उनके दारुल सल्तनत आगरा जाने के बाद ही वो अपनी तरफ रुख करेगा. त्या आधीच मिर्जाला ठेचायचा मनसुबा आहे आमचा. समजा लष्कर कापून काढायचा बेत आखलाय आम्ही. लेकिन हमें पहले देखना होगा कि सिवा आगरा जाता है या नहीं. अगर वो आगरा नहीं जाता तो मिर्जा आदिल शाही सल्तनत पर हमला नहीं करेगा. वो उस नापाक स्वराज की तरफ रुख करेगा और हम महफूज रहेंगे. स्वराज्याला नव्या ग्रहणाची चाहूल लागली. मिर्झा राजेंबरोबर तह झाला. आम्हास वाटलं आता काही काळापुरतं तरी हे मुघली वादळ शमेल, पण नाही. आमचा कयास पार चुकला. पण स्वराज्यावर येणाऱ्या वादळांच्या शृंखलेत वाढच होती. पंत, स्वराज्यावर येणारे एकामागून एक हल्ल्यांनी, संकटांनी काळीच पिळवटून निघतंय. जिथे आपल्या मनाची ही अवस्था, तिथे राजाच्या मनाची काय अवस्था झाली असावी. राजे जेव्हा अफजल खानाच्या भेटीस गेले होते तेव्हाही इतका धास्तावलो नव्हतो आम्ही. नाही पंत, नाही. मुळात हे संकटच वेगळं. अहो, प्रत्यक्ष त्या औरंगसुराच्या भेटीस जायचं म्हणजे, आणि तो औरंग्या, तो महाकपटी पाताळयंत्री माणूस. आणि राजे अफजल खानाच्या भेटीस गेले, परंतु जाताना नेतोजी रावांना सांगून गेले, शंभू राजांना सिंहासनावर बसवा आणि आऊसाहेबांच्या सल्ल्यानं राज्यकारभार करा. पण आता नेतोजी रावी नाही आणि शंभूराजे सुद्धा राजेंसोबत बादशाच्या भेटीस गेलेले. म्हणजे हो पंत, पंत, हा विचार करणंच अवघड. पण जर हे असंच झालं सगळी जबाबदारी आऊसाहेबांवर पडेल. शिवबा, आजवर तुमच्या हर एक निर्णयात आम्ही तुमची साथ दिली. खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभ्या राहिलो. परंतु शंभू बाळास आग्रास नेण्याचा तुमचा निर्णय आम्हास हरगिज मान्य नाही. शंभू बाळ तुमची एकुलती एक निशाणी, दौलतीचे वारस. तुम्हास याआधी सांगितलं होतं, राज्याची स्वप्न पुढच्या पिढीनं पाहायची असतात. असा असता केवळ राजकारणापोटी एवढासा जीव वेठीस लावता तुम्ही. त्यांच्या कच्च्या उमरीचा तरी विचार करा. आऊसाहेब, हा निर्णय घेताना आम्ही आमच्या काळजावर दगड ठेवूनच निर्णय घेतलाय. आमच्या आबासाहेबांनी स्वराज्यासाठी रणयज्ञ पेटवला. त्यात पुत्रप्रेमाच्या, विरहाच्या, त्यागाच्या समिधा वाहिल्या. आज आमच्या आणि आमच्या आबासाहेबांच्या भावना एकच आहेत. जर आमच्या पुत्रानं आमचं अनुकरण केलं तर तो आम्ही आमचा गौरवच समजतो. आणि आऊसाहेब, राजकारणात उमरीचा तगादा तो काय? रायरेश्वरावर रक्ताभिषेक करून स्वराज्याची शपथ घेतली तेव्हा आम्ही देखील कच्च्या उमरीचेच होतो. ज्या उमरीत विटी दांडू हाती घ्यायचा त्याच उमरीत हाती सोन्याचा नांगर घेऊन तुमच्या प्रेरणेनं रयतेच्या मनात स्वराज्याचं बीज पेरलं आम्ही. जर शंभूराजे आमच्या बरोबर आग्र्याला आले तर शत्रू बघता येईल, शत्रूची राजधानी बघता येईल, राज्यकारभार कसा चालतो हे जवळून बघता येईल. आणि या सगळ्याचा उपयोग स्वराज्य कल्याणासाठीच होईल. आणि तसंही आऊसाहेब, शंभूराजे आता 50,000 मनसबदार आहेत. त्यामुळे त्यांना आग्र्यास न्यावंच लागेल. आपण म्हणता त्याप्रमाणे संकट जरूर आहे, परंतु या संकटाचं रूपांतर संधीत करायचंय आम्हाला. पंत, राजेंनी आजपर्यंत आदिलशाही, मुघलशाही, निजामशाही, सिद्धी यांच्या विरोधात अनेक लढाया खेळल्या आणि विजयी सुद्धा झाले. परंतु हा मिर्झा शस्त्राचीच नव्हे तर राजकारणाची देखील लढाई खेळतोय. अलबत्त
पेचांवर पेच टाकतोय आणि आता तर राजांना आग्र्यास येण्यासाठी मजबूर देखील करतोय. अहो पंत, राजेच नव्हे तर शंभूबाळी निघालेत आग्र्यास. आता संपूर्ण स्वराज्याच्या राजकारणाची जबाबदारी आऊसाहेब एकट्या कशा पेलवणार? आजवर एकावर एक अनेक धक्के सहन केलेत आऊसाहेबांनी, आणि आता या वयात संपूर्ण स्वराज्याची जबाबदारी म्हणजे छे छे. अनाजी पंत, अहो आऊसाहेब आहेत त्या, कोणी सामान्य स्त्री नव्हे. आऊसाहेब म्हणजे साक्षात आई जगदंबेचं रूप. आई जगदंबा जशी तिच्या अष्टभुजांनी पूर्ण विश्वाचा प्रतिपाळ करते, त्याचप्रमाणे आऊसाहेब देखील मुतपाक खाण्यापासून शिक्के कटारीपर्यंत सर्व जबाबदाऱ्या अगदी समर्थपणे पेलते. बघाच तुम्ही. अगदी रास्त बोललात पंत. आऊसाहेब या राजगडावर या कठीण प्रसंगी आहेत, या कल्पनेनेच 10 हत्तींचं बळ आल्यासारखं वाटतं बघा. ऐक, अगदी लगबगीने आलात. सर्व क्षेम कुशल आहे ना? अवय राजांचं सांगावाला तातडीनं या. मग काय हिच्याच्या यागानं आलो बघा. काहीतरी मोठा मनसुबा दिसतोय राजांचा. नाईक, तुम्हाला इतक्या तातडीनं बोलावून घेतलं म्हणजे राजांचा आग्र्यास जाण्याचा मनसुबा पक्का झालेला दिसतो. राजे आग्र्यास निघालेत खरे, परंतु हा त्यांचा वैयक्तिक निर्णय असावा असे वाटते. आऊसाहेब या निर्णयास पाठिंबा देणार नाही. अहो, अगदी मृत्यूच्या जवळ जात आहेत राजे, आणि या धाडसास आऊसाहेब पाठिंबा देतील असे मला वाटत नाही. तुम्ही म्हणताय ते समजा खरं आहे पंत. पण औरंगजेब बादशाह आहे, त्यातून लांडग्या परीस क्रूर. स्वतःच्या जन्मदात्या बापासनी सोडलं नाही त्याने. राजांचा मुलाचा बाळगल व्हायचो नाही पंत. औरंगजेबाला नकार देणं म्हणजे नसती आपत ओढून घेण्यासारखं आहे. आणि आग्र्यास जाणं म्हणजे वेड धाडस. पतंग दिव्याकडे झेपावला त्यास धाडस म्हणत नाहीत. जे तुम्ही करू पाहताय ते वेड धाडस आहे. स्वतः बरोबर उद्याच्या राजाचा जीव धोक्यात घालण्याच्या तुमच्या योजनेस आम्ही अनुमती देऊ अशी कशी धारणा झाली तुमची राजे?